नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडीवर. तर मित्रांनो, आपला तलाठी भरती 2019चे आपले पेपर चालू आहेत. तर त्याचा आपला 20 जुलै 2019चा दुपारच्या सत्रातील म्हणजे शिफ्ट 2चा आपला पेपर सुरू आहे. तर या पेपरचे या अगोदर आपण एकूण 2 भाग पाहिले होते, ज्यामध्ये आपण प्रत्येकी 25 याप्रमाणे एकूण आपण 50 प्रश्न कव्हर केलेले आहेत. ते देखील तुम्ही पाहून घ्या. तर त्याच पेपरचा आज आपण ते भाग 3 पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण त्याचे पुढचे जे महत्त्वाचे असे 25 प्रश्न आहेत ते आपण संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत. तर आगामी येणारी तुमची जी तलाठी भरती आहे त्यामध्ये तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तसेच जे कोणी तुमचे मित्र तलाठी भरतीची तयारी करत आहेत त्यांना देखील शेअर करा. चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात. पाहू त्याच्या आपल्या भाग 3 मधील प्रश्न पहिला. तर प्रश्न पहिला जो आहे तर तो जनरल नॉलेजशी संबंधित आहे. तर त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न आहे हा. तर पंतप्रधानांनी नागपूर मेट्रोचे टिंबटिंबमध्ये उद्घाटन केले होते. तर त्यावेळेस 2019चा हा करंट अफेअरचा उद्घाटन होत म्हणजे प्रश्न होता त्यावेळेचा. तर मार्च 2019मध्ये कोणत्या मार्च 2019मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर मेट्रोचे उद्घाटन केले होते. आणि नागपूर मेट्रो ही आपल्या महाराष्ट्रातील म्हणजे सुरू होणारी दुसरी मेट्रो आहे. पहिली कुठे आहे तर मुंबई मेट्रो पहिली झाली, त्यानंतर नागपूर मेट्रो ही दुसऱ्या नंबरला झालेली आहे. त्यानंतर आता पुण्यामध्ये देखील मेट्रोची सुरुवात झालेली आहे. पण 2 नंबरला 2019मध्ये नागपूर मेट्रोचे उद्घाटन केले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. पुढील प्रश्न, चूज द अप्रोप्रिएट ऑप्शन विथ द करेक्ट पंक्च्युएशन मार्क फॉर द गिवन सेंटेन्स. मी खाली दिलेल्या वाक्यासाठी आपल्याला योग्य विरामचिन्हांचा वापर करायचा आहे. तर इथे आता वाक्य काय दिले ते, कॅन यू रेज द टोस्ट टू द ब्राइड कपल आय इन्क्वायर्ड. तर आता ब्राइड कपल, तर ब्रायडल कपल म्हणजे काय तर नववधूवरांची जी जोडी असते, नवीन लग्न झाले त्यांना, त्या जोडीला आपण ब्रायडल कपल म्हणतो. आणि आय एन्क्वायर्ड म्हणजे मी चौकशी केली, कॅन यू रेज द टोस्ट टू द ब्राइड कपल म्हणजे तुम्ही तुमचे आशीर्वाद देण्यासाठी हात उचलले का त्या दोन जे कपल आहेत त्यासाठी, मी त्यांना आशीर्वाद दिला का तुम्ही, असं याचं यांचं म्हणणं आहे. म्हणजे त्यांनी अशी चौकशी केलेली आहे. तरी ते आता त्याच्या तोंडचे शब्द आहेत. मग आणि त्यांनी काय प्रश्न विचारला आहे, कॅन यू रेज द टोस्ट टू द ब्रायडल कपल. म्हणजे शेवटी प्रश्नचिन्ह असलेलं आता इथे एकच आहे, ऑप्शन बी मध्ये दिसते. म्हणजे बाकीचे जे आहेत तर ते चुकीचे ठरतात, कारण ते प्रश्न विचारला म्हणून कपल नंतर प्रश्नचिन्ह पाहिजे. म्हणजे ऑप्शन बी जे दिले ते आपलं ॲन्सर असेल तेच, आणि डबल अवतरण चिन्हात आहे त्याच्या तोंडचे शब्द आहेत म्हणून तेच आपलं करेक्ट विरामचिन्हांचा इथे वापर केलेला आहे. पुढील प्रश्न, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ मॉड्यूल ऑक्झिलरी व्हर्ब फॉर द गिवन सेंटेन्स. मी खाली दिलेल्या वाक्यासाठी आपल्याला कशाचा मॉड्यूल ऑक्झिलरी व्हर्बचा वापर करायचा. तर इथे काय दिले, प्लीज डॅश डॅश मेक फोटोकॉपीज ऑफ कॉपीराइटेड मटेरियल विदाउट द परमिशन ऑफ द पब्लिशर. आता जे पब्लिशर असतात पुस्तकांचे तर त्याच्या फोटोकॉपीज म्हणजे त्याचे झेरॉक्स काढण्यास मनाई असते, कारण त्यांचा तो अधिकार आहे, कारण ते कॉपीराईट मटेरियल असतं. त्याच्या कोणत्याही डुप्लिकेट कॉपी बनवण्याचा कोणालाही अधिकार नसतो. फक्त त्यांची परमिशन असेल तरच आपण बनवू शकतो, नाही तर त्यासाठी कायदे आहेत. त्या कायदेशीर कारवाई होऊ शकते कोणी जर अशा फोटोकॉपीज काढल्या तर. म्हणजे आपण काय म्हणतो, प्लीज डॅश मेक फोटोकॉपीज म्हणजे काय म्हणणार, डू नॉट मेक फोटोकॉपीज म्हणजे डोंट येणार आहे. ते काय आहे ना, प्लीज डोंट म्हणजे तुम्ही फोटोकॉपीज काढू नका. त्या कॉपीराईट मटेरियल म्हणजे जे काही कॉपीराईट मटेरियल आहे त्याच्या तुम्ही फोटोकॉपीज घेऊ नका विदाऊट दी परमिशन ऑफ पब्लिशर. म्हणजे जो कोणी त्याचा पब्लिशर आहे त्याची परमिशन असेलच तरच तुम्ही त्याच्या फोटोकॉपी काढा, नाहीतर तुम्ही त्याच्या परमिशनशिवाय फोटोकॉपीज काढू नका म्हणतो आपण. म्हणजे प्लीज डोंट म्हणजे डू नॉट येणार आहे, ते डोंट येईल. कशामध्ये दिले, ऑप्शन बी मध्ये दिले, तेच करेक्ट मॉडेल ऑक्झिलरी असेल. पुढील प्रश्न, पुढील वाक्यामधील विशेषण ओळखा. तर वाक्यातील विशेषण ओळखायचं. तर इथे काय झाले, बुद्धिबळाचा पट काळ्या पांढऱ्या रंगाऐवजी वेगळ्या रंगात आणला. तर आता येते कशाला, पट विषयी माहिती. तसे बुद्धिबळाला जुन्या काळात काय म्हणाले, चतुरंग देखील म्हणत होते. तर पट बदल काय म्हणजे कसा आहे तर तो बुद्धिबळाचा पट आहे. कशाचा पट आहे, बुद्धिबळाचा पट आहे. म्हणजे बुद्धिबळाचा हे काय असेल तर या वाक्यातील विशेषण असेल, म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगते ते, त्याला आपण विशेषण म्हणून. बुद्धिबळाचा हे असेल पट, तर ते बुद्धिबळाचा यातलं काय असेल तर ते विशेषण असेल. पुढील प्रश्न, चूज द अप्रोप्रिएट ऑप्शन विथ द करेक्ट पंक्च्युएशन मार्क फॉर द गिवन सेंटेन्स. तर आता इथे देखील आता विरामचिन्हावर म्हणजे तुम्हाला ते वाक्य वापर करायचं. तर विरामचिन्हावर भर दिलेला आहे. म्हणजे ते आता येणारी जी परीक्षा त्यावर देखील असेच 1-2 प्रश्न असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंक्च्युएशनचा वापर व्यवस्थित करायचा. म्हणजे फुलस्टॉप कुठे, प्रश्नचिन्ह कुठे हे तुम्हाला जमले पाहिजे, तरच तुम्हाला त्याचे मार्क मिळतील. तर इथे काय दिले, ऑल्दो ही वॉज टायर्ड ही कम्प्लीट द वर्क ऑन टाइम. तर त्याआधी तुम्हाला सुरुवातीला त्या वाक्याचा अर्थ समजला पाहिजे. जर अर्थ समजला तर तुम्हाला लगेच कळेल की कोठे काही येऊ शकतो, कोणता विरामचिन्ह येईल ते. इथे ऑल्दो ही वॉज टायर्ड ही कम्प्लिटेड द वर्क ऑन टाइम.
म्हणजे अल्दो म्हणजे असताना म्हणतो, जरी किंवा तरी किंवा असताना म्हणतो. ही वॉज टायर म्हणजे तो थकलेला असताना सुद्धा त्याने काय केलंय, ही कंप्लीट द वर्क ऑन टाईम म्हणजे त्याने वेळेत काम पूर्ण केलं आहे म्हणतो, जरी तो थकलेला असताना सुद्धा. म्हणजे ते काय येणार, अल्दो नंतर काय यायला पाहिजे, तर इथे अल्दो ही टायर्ड ह्यानंतर इथे कॉमा यायला पाहिजे. अल्दो ही टायर्ड ही कम्प्लिटेड द वर्क ऑन टाईम म्हणजे काय म्हणतो आपण, ही कम्प्लिटेड द वर्क ऑन टाईम आणि शेवटी फुल स्टॉप येणार आणि एक कॉमा येणार फक्त इथे आणि अल्दोचं एक कॅपिटल येणार. तर इथे कुठे दिलं आहे, तर इथे अल्दो नंतर कॉमा येणार नाही, हे चुकीचं ठरतं. अल्दो ही नंतर कॉमा येणार चुकीचं ठरतं. ही वॉज टायर नंतर कॉमा येतो पण शेवटी इथे फुल स्टॉप नाही इथे दिला. इथे वर्कला देखील त्यांनी इथे दिलं आहे, इथे येत नसतं सोल्पेरा, मग हे सी देखील चुकीचं ठरतं. फक्त डी मध्ये तुम्ही पाहू शकता, अल्दो ही वॉज टायर्ड ही कम्प्लिटेड द वर्क ऑन टाईम म्हणजे एक कॉमा आणि फक्त एक शेवटी फुल स्टॉप येईल. तर डी मध्ये तुम्ही इथे पाहू शकता, तेच आपलं आन्सर असेल. अल्दो ही वॉज टायर्ड ही कम्प्लिटेड द वर्क ऑन टाईम. हे दोन वाक्य मी जोडता म्हणजे थोडा आपण थांबतो तेव्हा तिथे सोल्पेरा तुम्ही अल्दो ही वॉज टायर्ड ही कम्प्लिटेड द वर्क ऑन टाईम. पुढील प्रश्न, एक व्यक्ती 5 किलोमीटर प्रति तासाच्या दराने चालून एक पूल 15 मिनिटांमध्ये ओलांडतो. म्हणजे काय, 5 किलोमीटर प्रति तास त्याचा चालण्याचा वेग आहे आणि तो पूल ओलांडण्यास त्याला 15 मिनिटे इतका कालावधी लागतो. तर पुलाची लांबी काय आहे, तर मीटरमध्ये म्हणले तर पुलाची लांबी आपल्याला मीटरमध्ये काढायची आहे. तर लांबी म्हणजेच अंतर झालं, अंतर म्हणजे काय असतं, वेग गुणुले वेळ असतं. तर वेग माहिती आहे, वेळ माहिती आहे, फक्त याला तुम्हाला मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर आता इथे तुम्ही पाहू शकता, तर एक व्यक्ती 5 किलोमीटर प्रति तासाचा वेग आहे त्या व्यक्तीचा आणि एक अंतर जे आहे तर ते 15 मिनिटात ते म्हणजे वेळ दिला आहे, 15 मिनिटात तो पूल ओलांडतो म्हणलं आहे. अंतर बरोबर किती, म्हणजे अंतर काढायचं आपल्याला आणि 15 मिनिट हा काय दिला आहे, वेळ दिला आहे त्याला पूल ओलांडण्यासाठीचा आणि त्याचा वेग दिला 5 किलोमीटर प्रति तास. तर पुलाची लांबी आता इथे आपण काय काढायचं म्हणून एक्स मानली. अंतर बरोबर काय असतं, वेग गुणिले वेळ. अंतर म्हणजेच काय असणार आहे, तर पुलाची लांबी असणार आहे. म्हणजे अंतर म्हणजे एक्स मानले, म्हणजे एक्स बरोबर वेग किती आहे, 5 किलोमीटर प्रति तास. त्याचं मीटर पर सेकंडमध्ये करण्यासाठी त्याला आपण गुणिले 518 करतो आणि गुणिले हे 15 मिनिट. आता हे 15 मिनिट आहे, तर हे आपल्याला काय करावं लागेल, तर हे काय ना 5 5 25 भागिले 18 गुणिले हे 15 मिनिटांमध्ये आहे. तर हे सेकंडमध्ये करावं लागेल, कारण हे सेकंडमध्ये आहे ना. 25/18 गुणिले हे 15 गुणिले हे सेकंडमध्ये करण्यासाठी आपण 60ने गुणतो. म्हणजे इथे काय आलं बरं, 6 की 6 6 त्रिक 18, त्याप्रमाणे 6 की 6 6 10 60 आलं. त्याप्रमाणे आता 3 एके 3 3 5 15 उरलं काय, 25 5 1600 आणि 125 गुणिले 10 किती येतं, 1250 येतं. म्हणजे 1250 मीटरमध्ये आलं हे. तर ते काय असेल, तर ते आपण एक्स बरोबर काय म्हणलेलं, तर ती पुलाची लांबी मानलेली. म्हणजे पुलाची लांबी काय असेल, तर ती 1250 मीटर असेल. म्हणजेच तरी ते कशामध्ये दिलं आहे, तर पर्याय क्रमांक ए मध्ये दिलेलं आहे 1250 मीटर. तर तेच आपलं आन्सर असेल, 1250 मीटर ही त्या पुलाची लांबी असेल मीटरमध्ये. पुढील प्रश्न, रहीम 25 वर्षाचा आणि रितेश 35 वर्षाचा आहे. किती वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर हे 3:5 होते. म्हणजे किती वर्षापूर्वी 3:5 वर्षे त्यांच्या वयाचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. तर हे साधा आता तुम्ही डायरेक्ट काढू शकता. आता इथे किती वर्षांपूर्वी म्हणजे आपल्या दोघांच्या वयातून काहीतरी संख्या वजा करायचं. तर पहिल्या काय 10. तर ह्या रहीममधून 25मधून 10 वजा केले राहतं किती, 15. रितेश 35 वर्षाचा आहे, त्याच्या वयामधून 10 वर्ष गेले तर राहतात किती, 25. आणि इथे 5 की 5 5 त्रिक 15 5 5 25 म्हणजे किती येणार आहे, तर ते 3:5 येणार आहे. म्हणजे 10 वर्षापूर्वी सर म्हणजे दिलेल्या पर्यायातून तुम्ही डायरेक्ट वजा करून काढू शकता. म्हणजे 10 वर्षापूर्वी काय असणार आहे, त्यांच्या वयाचे गुणोत्तर हे 3:5 म्हणजे 3:5 रेशियो होतो. म्हणजे 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर हे 3:5 असेल. म्हणजे ऑप्शन ए जे आहे 10 वर्ष ते आपलं आन्सर असेल. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर याची PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, त्याची लिंक जी आहे ती आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची PDF मिळवू शकता. तर इथे प्रश्न काय आहे, तर भारतीय घटनेचा मसुदा तयार करण्यासाठी संविधान विधानसभा स्थापित करणारे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते. तर आता त्यावेळेचा प्रश्न आहे. म्हणजे 1946ला जी आपले मसुदा म्हणजे घटनेचा मसुदा तयार करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती, घटना समिती. तर त्यातील जी मसुदा समिती मुख्य मसुदा करण्याचे काम होतं ते मसुदा समितीचं होतं. तर त्या मसुदा समितीचे मुख्य अध्यक्ष कोण होते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. कोण होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि इतर अजून त्यामध्ये 6 म्हणजे सदस्य होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर 6 सदस्य त्यामध्ये समावेश होतो. तर राजेंद्र प्रसाद जे आहे तर ते घटना समितीचे अध्यक्ष होते, हे लक्षात ठेवा. कोण, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष होते घटना समितीचे. आणि मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्याप्रमाणे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे आपले भारताचे पहिले उपराष्ट्रपती आहेत आणि राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद होते. दुसरे उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आहेत, पण पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आहेत. आणि जवाहरलाल नेहरू तुम्हाला माहितीच आहे आपले भारताचे पहिले पंतप्रधान होते. पुढील प्रश्न,
चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. मी खाली दिलेल्या वाक्यासाठी आपल्याला ॲडजेक्टिव्हचा वापर करायचा. ॲडजेक्टिव्ह म्हणजे त्याला आपण विशेषण म्हणतो. तर आता अमित इज गायडेड बाय हिज इंटेलेक्ट अँड नॉट हिज इमोशन्स. ही इज डॅश. म्हणजे अमित काय कसं काम करतो, अमित म्हणजे गाईड कशानुसार केलं जातं, तर त्याच्या इंटेलेक्ट म्हणजे त्याच्या बुद्धीने तो गाईड करतो. नॉट हिज इमोशन्स म्हणजे तो इमोशनने गाईड करत नाही, तर त्याला बुद्धीने गाईड करावं लागतं. म्हणजे इंटेलेक्च्युअल म्हणजे काय, तर त्याला आपण गाईड म्हणतो. म्हणजे अमितला त्याच्या बुद्धीने मार्गदर्शन केले जाते, भावनांनी नव्हे, असं आपण म्हणतो. म्हणजे तो कसा आहे, ही इज काय म्हणतो, रॅशनल आहे. कसा म्हणतो आपण तो रॅशनल आहे. रॅशनल म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, तो तर्कशुद्ध किंवा विवेकी सत्सक विवेक बुद्धी आहे त्याची. तो भावना नाही तर्कनिष्ठ बुद्धीने निर्णय घेणार आहे, त्याला आपण काय म्हणतो, रॅशनल असे म्हणतो. तर रॅशनलचा अर्थ लक्षात ठेवा, तर्कशुद्ध बुद्धीने निर्णय घेणारा किंवा विवेकी त्याला म्हणतो आपण, म्हणजे रॅशनल. आणि क्लेवर म्हणजे काय, तर क्लेवर म्हणजे हुशार असतं, कारण पण तो इथे भावनांद्वारे विचार करत नाही, तर तो बुद्धीने विचार करतो, म्हणतो रॅशनल आहे म्हणतो. ब्रिलियंट म्हणजे सुद्धा आपण काय म्हणतो, तर ब्रिलियंट म्हणजे तल्लख म्हणतो. त्याप्रमाणे कनिंग. तर आता कनिंगचा आता तुम्हाला अर्थ माहीत नसेल, तर हे देखील तुम्ही लिहून घेऊ शकता. तर कनिंग म्हणजे त्याला आपण धूर्त म्हणतो, एकदम धूर्त व्यक्ती आहे त्याला आपण कनिंग म्हणतो. पण इथे काय करतोय, तो इमोशन्सने काम न घेता तो त्याच्या बुद्धीने म्हणजे त्याला गाईड करावं लागते, म्हणून तो कसा आहे, तर तो रॅशनल आहे, सतत विवेक बुद्धीचा आहे तो. ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, योग्य पर्यायाची निवड करा. तू बरोबर. आता इथे बोलतेस किंवा बोलला असं पाय होतं, पण इथे बोलतात, बोलतेस, बोलणारा आणि बोलणे हे 4 पर्याय दिले. तर तू बरोबर बोलतेस म्हणाय पाहिजे. काय यायला पाहिजे, तू बरोबर बोलतेस. म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते योग्य ते क्रियापदे येईल. पुढील प्रश्न, भारत ऑस्ट्रेलियाच्या संयुक्त कार्यकारी गटाची म्हणजे 11वी दहशतवाद सभा जी आहे, तर ती टिंबटिंब येथे आयोजित केली होती. तर त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता. तर ती कॅनबेरा, कुठे, ऑस्ट्रेलिया म्हणजे कॅनबेरा या शहरामध्ये ती आयोजित केली होती. भारत ऑस्ट्रेलियाची संयुक्त कार्यकारी गटाची 11वी दहशतवादी सभा होती, तर ती कॅनबेरा येथे आयोजित केली होती. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता विस्डनद्वारे 2018 या वर्षामधील जगातील सर्वात अग्रणी महिला क्रिकेटपटू म्हणून घोषित केली आहे. तर सर्वात अग्रणी महिला क्रिकेटपटू 2018चा आहे. तर तेव्हा स्मृती मंधाना जी आहे, तर ही भारताची होती. तर ही सांगली जिल्ह्यात म्हणजे आपल्या महाराष्ट्राची आहे स्मृती मंधाना. तिला 2018 या वर्षामध्ये जगातील सर्वात अग्रणी महिला क्रिकेटपटू म्हणून घोषित केले गेले होते, स्मृती मंधाना यांना विस्डनद्वारे. पुढील प्रश्न, रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून शृंखला पूर्ण करा. तर आता इथे 4, 8, 24, 96. तर पुढे काय, तर इथे काय दिले, 4 2 8, 8 3 24, 24 चौक 96. आता पुढे 96 गुणवले 5 करायला पाहिजे. 96 गुणवले 5 केलं तर ते किती येतं, तर ते 480 येतं. आणि परत 480 गुणवले 6 केलं तर 2880 येतं. म्हणजे इथे किती यायला पाहिजे, 96 गुणवले 5 म्हणजे रिकाम्या जागी 480 यायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, तर आता इथे काय दिलं, एक पत्ता दिलेला आहे. तर त्या पत्त्याला अनुसरून खाली 4 पत्ते दिले आहेत, म्हणजे त्याच्यासारखेच आहेत, पण त्यातला खाली दिलेल्या 4 पर्यायापैकी एक जो पर्याय आहे तर तो चुकीचा दिलेला आहे. तर तो कोणता आहे, तो पत्ता चुकीचा आपल्याला ते निवडायचा आहे. तर हा इथे योग्य पहिला पत्ता दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता हा पत्ता आहे ऑफिस #4 अली प्लाझा नियर हबीब बँक HBL. म्हणजे हा पत्ता आहे, तुम्ही इथे पाहू शकता. तर याप्रमाणे तुम्ही जर पाहिलं तर पहिला पत्ता सेम येतो, त्याशी दुसरा पण सेम येतो. पण इथे जर तुम्ही तिसऱ्यामध्ये पाहिलं, तर आता हा दुसरा पत्ता आहे, हा तिसरा. तर या तिसऱ्यामध्ये पत्त्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर इथे काय हबीब इथे हबाब लिहिलं आहे, पण इथे काय हबीब आहे. पहिल्या पत्त्यामध्ये हबीब आहे, चौथ्या पत्त्यामध्ये हबीब आहे, पण इथे काय दिले, तिथे हबाब दिले. कुठे, HABIB हबीब बँक पाहिजे होतं, तर हबाब बँक दिले. म्हणजे फक्त इथे स्पेलिंग चुकी दिले. म्हणजे ऑप्शन 3 मध्ये दिला आहे पत्ता, तर तेच आपलं आन्सर असणार. तिथे हबीब पाहिजे होतं, तर तिथे काय दिले, हबाब दिलेला आहे फक्त. तेच आपलं आन्सर असेल, ऑप्शन 3 चुकीचा पत्ता असेल तो. पुढील प्रश्न, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट फॉर्म ऑफ नाउन फॉर द गिवन सेंटेन्स. मी खाली दिलेल्या वाक्यासाठी योग्य नामाचा आपल्याला वापर करायचा आहे. तर सेंटेन्स काय दिले खाली, मॉली टेक्स पार्ट इन अ लॉट ऑफ एक्स्ट्रा क्युरिक्युलर. तर एक्स्ट्रा क्युरिक्युलर म्हणजे त्याला काय म्हणतो, अभ्यासाव्यतिरिक्त इतर जे काही असतात खेळ किंवा काय, त्याच्यामध्ये तिला भाग घ्यायला आवडतं. म्हणजे मॉली टेक्स पार्ट इन अ लॉट ऑफ खूप प्रमाणात ती एक्स्ट्रा करिक्युलर काय करते, ॲक्टिव्हिटीज करते. आता इथे अनेक दिले एक्स्ट्रा करिक्युलर, म्हणजे लॉट म्हणजे काय, अनेक. खूप तिला इतर गोष्टी करायला आवडतात, म्हणजे अभ्यास सोडून मॉलीला. म्हणजे आपण काय म्हणतो,
म्हणजे ती सहभाग म्हणजे नोंदवते. इतर म्हणजे अभ्यास सोडून जे काही घेतलं जातं त्या गोष्टींमध्ये तिला सहभाग नोंदवायला आवडतो. खूप प्रमाणात ती भाग घेते एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये. ॲक्टिव्हिटीज येणार आहे ते काय येणार आणि ACTIVITIES येणार आहे. ते ऑप्शन डी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता. तेच येईल आपलं ॲक्टिव्हिटीज. पुढील प्रश्न, चूज द ऑप्शन दॅट करेक्टली स्पेल्स द वर्ड टू बी फिल्ड इन द गिवन सेंटेन्स. आता म्हणजे रिकाम्या जागी येणारा जो करेक्ट स्पेलिंगचा शब्द आहे तो आपल्याला इथे भरायचा आहे. तर ते काय दिलं आहे वाक्य, दिस इव्हेंट इज इन्व्हिटेबली गोइंग टू डॅश डॅश द इलेक्शन. तर आता इन्व्हिटेबली म्हणजे काय, तर इन्व्हिटेबली म्हणजे त्याला काय म्हणतो, अपरिहार्यपणे. गोइंग टू डॅश डॅश द इलेक्शन म्हणजे काय, द इव्हेंट इज इन्व्हिटेबली गोइंग टू काय अफेक्ट म्हणतो. अफेक्टचं स्पेलिंग काय असतं, AFFECT असतं. अफेक्ट AFFECT याप्रमाणे अफेक्टचं स्पेलिंग असतं. तर कशामध्ये दिलं तर ते ऑप्शन इथे ए मध्येच दिलेलं आहे. कशामध्ये, ए मध्ये दिलेलं आहे AFFECT. तेच योग्य म्हणजे त्याचा म्हणजे स्पेलिंग असेल. तर संपूर्ण जर आपण अर्थ घेतला वाक्याचा तर काय येतो, या घटनेचा निवडणुकीवर परिणाम होणार नाही म्हणतो. म्हणजे द इव्हेंट इज इन्व्हिटेड गोइंग टू अफेक्ट दी इलेक्शन्स म्हणजे या घटनेचा निवडणुकीवर परिणाम होईल म्हणतो. म्हणजे गोइंग टू दी इलेक्शन होणार नाही म्हणणार नाही, तर या घटनेची झाली आहे तर त्याचा आपल्या येणाऱ्या इलेक्शनवरती परिणाम होईल. तर अफेक्ट म्हणजे परिणाम म्हणतो त्याला आपण. पुढील प्रश्न, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब दॅट इज इन ॲग्रीमेंट विथ द सब्जेक्ट. मी कर्त्याशी सहमत असेल तर ॲग्रीमेंट विथ द सब्जेक्ट हे वाक्य लक्षात ठेवायचं. कर्त्याशी सहमत असणारा आपल्याला क्रियापदाचा इथे रूप घ्यायचा आहे. ही ले ऑन हिज बेड. आता काय, तो ले म्हणजे काय, तो पसरणे किंवा बेडवर तुम्ही बसता किंवा पसरता, तो त्याच्या पसरलेला आहे बेडवरती. व्हाईल डॅश डॅश द रेन थ्रू द विंडो पॅन म्हणजे तो काय करत आहे तर खिडकीमध्ये बघत आहे. विंडो पॅन म्हणजे वॉचिंग, मी काय करतो त्याला आपण वॉचिंग म्हणतो. ही इज ले ऑन हिज बेड व्हाईल वॉचिंग द रेन म्हणजे पाऊस बघत तो त्या बेडवरती लोळत पडलेला आहे. थ्रू द विंडो पॅन म्हणजे त्या खिडकीतून तो पाऊस बघत त्या म्हणजे बेडवर लोळत पडलेला असं म्हणतो. मी ते काय ना वॉचिंग येणार म्हणजे WATCHING. ऑप्शन ए मध्ये दिले ना तेच आपलं आन्सर असेल. तर ले ऑन बेड म्हणजे पसरणे म्हणतो त्याला आपण. पुढील प्रश्न, खालीलपैकी प्रत्येक प्रश्नातील रिकाम्या जागी योग्य शब्द भरून जोड शब्द पूर्ण करायचा आहे आपल्याला. योग्य शब्द भरून, तर जसे पिवळा धमक असतो, हिरवा गार असतो, काळा कुट्ट असतो, त्याप्रमाणे पांढरा शुभ्र असतो, तसा निळा काय असतो, तर निळ्याला आपण काय म्हणतो, निळे शार म्हणतो. काय म्हणतो, निळे शार म्हणजे हे शार याप्रमाणे येणार निळे शार. तर निळे शार कशामध्ये, तर ऑप्शन डी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता. त्याप्रमाणे लाल भडक म्हणतो इथं. काय, लाल भडक, पांढरा शुभ्र, काळे कुट्ट, पण निळे शार म्हणतो. निळ्याला काय वापरतो आपण, तर योग्य शब्द तर निळे शार. तर इथे ऑप्शन डी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता, निळे शार येईल. पुढील प्रश्न, अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा. म्हणजे कोणत्या प्रकारातली क्रियापद आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. आजोबांनी नातवाला कथा सांगितली. तर इथे नातवा कोणाला कथा सांगितली, नातवाला. पण काय सांगितले, कथा. म्हणजे इथे नातू आणि कथा हे दोन कर्म दिसतात तुम्हाला या वाक्यामध्ये. म्हणजे हे वाक्य कसं आहे तर हे द्विकर्मक आहे. कसं आहे, सकर्मक तर आहेच पण कर्म ह्या दोन आहेत म्हणून त्याला आपण काय म्हणतो, द्विकर्मक म्हणतो. जेव्हा वाक्यामध्ये दोन कर्म असतात त्याला आपण काय म्हणतो, द्विकर्मक वाक्य म्हणतो. म्हणजे आजोबाने नातवाला कथा सांगितली. नातवाला काय सांगितले तर कथा सांगितले. कोणाला सांगितले तर नातवाला सांगितले. दोन आपला कर्म मिळतात तिथे, नातू आणि कथा. म्हणजे हे द्विकर्मक क्रियापदाचा प्रकार असेल. ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, पर्वता एवढे या शब्दात किती जोड अक्षरे आहेत. तर पर्वता एवढे, तर व ला वर रपा दिला आहे. म्हणजे व ला इथे र, व र आणि अ दोन स्वर, दोन व्यंजन मिळून इथे एक, त्यामध्ये जेव्हा स्वर ॲड होतो तर तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, जोडाक्षर म्हणतो. म्हणजे वर पर व दिले ना ते, तर ते कसं आहे तर एकच यामध्ये जोडाक्षर दिसते. बाकी कसे आहेत तर साधे शब्द आहेत, फक्त एकच जोडाक्षर दिसते तुम्हाला. म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असेल. तर पर्वता एवढे या शब्दात फक्त एकच जोड अक्षर आहे. पुढील प्रश्न, दोन फासे फेकले गेले तर एकूण गुण विषम संख्या असण्याची संभाव्यता काय आहे. तर आता दोन फासे फेकल्यावर आपल्याला तुम्हाला माहिती आहे एकूण 36 त्या मिळतात, पण एकूण विषम संख्या असण्याची संभाव्यता काय आहे तर तुम्ही इथे आता पाहू शकता. तर दोन फासे फेकले असता तर एकूण गुण विषम संख्या असण्याची संभाव्यता काढाय. तर नमुना अवकाश येण्यास किती, हा 36 येतो. म्हणजे 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 याप्रमाणे 6 6 पर्यंत म्हणजे एवढा नमुना अवकाश येतो, तुम्ही पाहू शकता. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे 1 2 आहे, 1 4 आहे आणि 1 6 आहे. हे काय 7 म्हणजे हे विषम संख्या येतात. म्हणजे प्रत्येक ह्याच्यात इथे जर तुम्ही पाहिलं 2 1 2 3 आणि 2 5 हे तीनच येतात. म्हणजे प्रत्येक असे किती आहेत, 1 2 3 4 5 6, प्रत्येक गटात 3 वेळेस विषम संख्या
म्हणजे बेरीज येते या दोन फासे फेकलेली याची. मग 3 5 किती एकूण 15, म्हणजे एकूण विषम संख्या बेरीज येणाऱ्या अशा किती वेळा येऊ शकतात तर ते 15 वेळेस येऊ शकतो. मग त्याला आपण नंबर ऑफ ए म्हणतो इव्हेंट. म्हणजे संभाव्यता काय असणार आहे, नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस असणार आहे. नंबर ऑफ एस तुम्हाला माहिती आहे 36 आहे आणि नंबर ऑफ ए आताच एकूण 15 अशा संख्या आहेत की त्यांची बेरीज विषम संख्या येते. म्हणजे 15 भागिले 36 ही त्याची संभाव्यता असणार. ह्याला जर परत आपण स्मॉल रूपात कन्वर्ट केलं तर 3 5 15 तर 12 त्रिक 36 म्हणजे 5/12 येतं. म्हणजे 5/12 हे काय असणार आहे तर एकूण गुण विषम संख्या असण्याची संभाव्यता असणार आहे जेव्हा दोन फासे फेकले असतील तेव्हा. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर ते ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. तर एकूण 5/12 जी आहे तर ती एकूण गुण विषम संख्या असण्याची संभाव्यता असेल. पुढील प्रश्न, ए एक काम 24 दिवसात पूर्ण करतो, बी तेच काम 9 दिवसात आणि सी तेच काम 12 दिवसात पूर्ण करतो. म्हणजे आता एला 24 दिवस लागतात, बीला 9 दिवस लागतात आणि सीला 12 दिवस लागतात. तिघांचं काम दिले. जर बी आणि सी काम सुरू करतात, म्हणजे सुरुवात कोणी केली, बी आणि सीने केली, पण 3 दिवसांनी त्यांनी काम सोडून दिले. 3 दिवस काय केलं, बी आणि सी मिळून ते काम केलं आणि ते काम सोडून गेले. तर आता जेवढं काही राहिलेलं काम आहे तर ते शिल्लक राहिलेले काम एक किती दिवसात पूर्ण करायला आपल्याला काढायचं आहे. म्हणजे बी आणि सीने सुरुवात केली, 3 दिवस काम केलं, 3 दिवसानंतर ते दोघे सोडून गेले आणि जेवढं काम उरलंय ते एकट्या याला आता करायचं आहे. तर तो किती दिवसात पूर्ण करायला आपल्याला काढायचा आहे. तर कसं सॉल्व्ह करतो आपण हे, तर आता इथे तुम्ही पाहू शकता. तर काय काय दिलं, ए एक काम 24 दिवसात पूर्ण करतो, त्याप्रमाणे बी काय करतोय तेच काम 9 दिवसात पूर्ण करतोय आणि सी तेच काम 12 दिवसात पूर्ण करतोय. आता ह्यांचं एकूण काम काढण्यासाठी आपण काय करतो, यांचा लसावी घेतो. म्हणजे आता 24 9 आणि 12 म्हणजे 24 तरी किती 72, हा 72 जो आहे तर यांचा लसावी येतो. म्हणजे ह्या आता इथे एकूण लसावी म्हणजे एकूण हे काय झालं तर एकूण काम झालं हे. तर आता मग आता हेच एकूण 24 दिवसात करत असेल तर एका दिवसात त्याचं काम काय असणार आहे, 72 भागिले 24 म्हणजे 24 त्रिक 72 म्हणजे याचं काम 3 असणार आहे. बी तेच काम 72 भागिले 9 म्हणजे 8 दिवसात पूर्ण करेल आणि सी तेच काम म्हणजे सीचं 9 भाग जो आहे तर तो एका दिवसात, म्हणजे 8 भाग जो आहे तर तो बी 1 दिवसात काम करेल. त्याप्रमाणे सी एकूण काम 12 दिवसात करतोय तर त्याचा एका दिवसात तो 72 भागिले 12 म्हणजे 6, एका दिवसात तो 6 भाग काम करेल. हे तिघांचं काम आलं 3 8 6. मग तिघांचे एक दिवसाचे काम काय असणार आहे, हे 3 अधिक 8 अधिक 6 म्हणजे 3 अधिक 8 अधिक 6 म्हणजे 17 काम जे आहेत तर ते तिघे एका दिवसात करणार आहे. तर इथे काय झाले, त्यांनी बी व सी या दोघांनी कामाची सुरुवात केली, बी आणि सीने मिळून. तर बी आणि सीचे एका दिवसाचं काम काय आहे तर ह्याची बीचे 8 भाग आणि सीचे 6 भाग, 8 आणि 6 दोघे एका दिवसात 14 भाग काम करतात. मग ह्यांनी काय केले, 3 दिवस ते काम केले बी आणि सीने मिळून आणि ते काम सोडून गेले. मग 3 दिवसात ते एकूण काम किती करणार आहे तर 3 दिवसात बी व सी मिळून 3 गुणवले दोघांचं एक दिवसाचं काम किती आहे, ह्याचं 8 आणि त्याचं 6 14, 14 गुणवले 3 किती 42. म्हणजे 42 भाग जे आहे ते 72 भागापैकी तर 42 भाग कोण तर बी व सी संपवतील. म्हणजे बी व सी एकूण 3 दिवसात 42 भाग संपवतील. मग आता राहिलेलं काम याला एकट्याला संपवायचं. तर राहिलेलं काम काय असणार आहे, एकूण काम 72 वजा हे 42 त्यातनं गेले तर राहिले किती 30. मग 30 भाग काम एकटा एला करायचं. तर एचं एक दिवसाचं काम किती 3 भाग काम करतो. मग 30 भाग काम करण्यासाठी याला 30 भागिले एचे एक दिवसाच्या कामाने भागावं लागेल. मग एकूण उरलेलं काम 30 भागिले याचं एक दिवसाचं काम 3, मग 30 भागिले 3 10 त्रिक 30 म्हणजे 10 दिवसात काय करेल तो उरलेलं काम जो आहे तर तो ए जे आहे ते संपवेल. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे. तर 10 दिवसात काय आहे तर ए जे आहे तो शिल्लक राहिलेले काम पूर्ण करेल. पुढील प्रश्न, जेव्हा भूकंप होतो तेव्हा सगळ्यात सुरक्षित खालीपैकी कोणती जागा असते. तर आता भूकंप झाल्यावर आपण कुठे घराच्या सर्व बाहेर पडतो, एका मैदानात येतो मोकळ्या, म्हणजे मोकळ्या मैदानावरची जी जागा असते तर ती सगळ्यात सुरक्षित असते. कारण घरात राहिलं तर तुमच्या अंगावर काहीतरी पडून तुम्हाला इजा होण्याची शक्यता असते. मोकळ्या मैदानात तुम्हाला काही होऊ शकत नाही जेव्हा भूकंप होतो तेव्हा. म्हणजे मोकळ्या मैदानावर काय करेल, तुम्हाला सुरक्षित जो भाग असतो तो सर्वात जास्त मोकळ्या मैदान. तर खालीलपैकी कोणाला मराठी साहित्यासाठीचा पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. तर कोणाला मिळालेला होता तर 1974 मध्ये वि.स. खांडेकर म्हणजे विष्णू खांडेकर जे आहेत तर त्यांना मराठी साहित्यातील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. त्याप्रमाणे अजून कोणाला मिळालेला आहे तर कुसुमाग्रज यांना देखील मिळालेला आहे. त्याप्रमाणे अजून भालचंद्र नेमाडे यांना एक मिळालेला आहे. आणि अजून कोणाला मिळालेला आहे तर ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. अजून चौथे कोण व्यक्ती आहेत त्यांना पुरस्कार मिळालेला आहे, हे तिघे सोडून. तर विष्णू खांडेकर जे आहे तर त्यांना पहिला मिळालेला होता 1974 मध्ये. म्हणजे साहित्यातील एक मोठा पुरस्कार मानला जातो तो. पुढील प्रश्न आणि आजचा हे आपल्या भाग 1 मधला शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. तर काय आहे, शीख अधिकाराच्या महत्त्वाच्या पंचतक्त्यांपैकी
एक तख्त म्हणजे सचखंड श्री हुजूर साहेब हे महाराष्ट्राच्या खालीपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर तुम्हाला माहिती पाहिजे तर ते नांदेड जो जिल्हा आहे तर तिथे गुरुद्वारा देखील आहे. तर ते श्री हुजूर साहेब हे त्याला हुजूर साहेब म्हटलं जातं. ते महाराष्ट्राच्या खालीपैकी नांदेड या शहरामध्ये स्थित आहे. कुठे आहे तर ते शीख धर्माचं एक महत्त्वाचं असं ठिकाण आहे. पंचतख्तापैकी एक मानलं जातं तख्त सचदंड श्री हुजूर साहेब. तर ते नांदेड या शहरांमध्ये स्थित आहे. म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल. तर मित्रांनो आपला जो तलाठी भरतीचा पेपर चालू आहे तर 20 जुलै 2019चा दुपारच्या सत्रातील पेपर होता. तर त्यामधील त्याचा आपण भाग 3 पाहिलेला आहे, ज्यामध्ये आपण महत्त्वाचे असे 25 प्रश्न कव्हर केलेले आहे. तर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तसे हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व जे कोणी तुमचे मित्र तयारी करत आहेत तलाठी भरतीची त्यांना देखील शेअर करा. तसेच आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.